नरक पडनको ना. नरकात पडायला भीत नाही, कपड्याला भीतो. म्हणून दंडवत दंडापरी काही नुरी नुरवावी. दंडवत वेगळा, रामराम वेगळा, पाया पडणं वेगळं, नमस्कार वेगळा. नमः करोती हा नमस्कार आहे. 3 गोष्टी केल्या कोणी? कामदेवाने नारदाची स्तुती केली, नारदाला नमस्कार केला आणि नारदाच्या गळ्यामध्ये हार घातला. हार. बंडू देवा, याला हार म्हणतात. हातीपायी धरायला बंडू देवच आहे ना आम्हाला. याचं नाव त्याच्या कृतीवरून हार पडलं बरं का. हार हे मुळातलं नाव नाही आहे, याचं नाव आहे पुष्पमाला. मूळ नाव पुष्पमाला. मग याला हार का म्हणतात? त्याच्या कृतीवरून. आता तुम्ही पुष्पमाला शब्द ऐकलेला आहे, तर इथे ब्राह्मण मंडळी बसलेली आहे. सत्यनारायण करणारी बरीच मंडळी इथे आहे. मग ब्राह्मण काका आले म्हणजे पूजा सांगतात, डोळ्याला पाणी लावा वगैरे. मला काही येत नाही बरं आपली गंमत. माल्यादिनी माल्यत्यादिनी सुगंधिनी वै प्रभो मया हृतानि पूजार्थम पुष्पामि प्रतिगृह्यता. फुलवा हे घालताना पुष्पमाला समर्पयामी. हार म्हणत नाही ते, हार समर्पयामी म्हटले कधी? पुष्पमाला. याचं नाव पुष्पमाला आहे. मग याला हार का म्हणतात? त्याच्या कृतीवरून आहे. ज्याच्या हातात हार असतो ते सरळ उभं राहतं, ज्याला घालून घ्यायचा असतो ते मुंडकं वाकवतं. म्हणजे हारापुढे हार मान्य केल्याशिवाय हार गळ्यात येत नसतो, म्हणून याला हार म्हटल्या जातं. 3 गोष्टी केल्या कोणी? नारदाने, कामदेवाने. नारदाला हार घातला, नारदाला नमस्कार केला आणि नारदाची स्तुती केली. कामदेव निघून गेला, पण नारदाला अभिमान झाला की पठ्ठ्यानं काम जिंकला, पठ्ठ्यानं काम जिंकला. नारदजी सांगत सुटले, मी काम जिंकला, मी पहिला आपल्या पप्पाकडेच आले, ब्रह्मदेवाकडे. बाबा काम जिंकला बरं का मी. ब्रह्मदेव म्हणला, भाऊ मला सांगितलं हे ठीक आहे, पण मेहरबानी तू महादेवाला सांगू नको. आणि सांगू नको म्हटलं की सांगावं असं वाटते. पहिल्या ज्येष्ठीनं कैलास गाठला नारद मुनीनं. आइए नारद, बहुत सालों के बाद कहाँ थे? बोले समय नहीं था बाबा, हिमालय की गुहा में तप करता था, समाधि लग गई, समाधि भंग करने के लिए कामदेव आया तो मैंने कामदेव को हराया. महादेवजी म्हणाले, आपला बुवा बिघडला बुवा. पूर्वी मस्त रामायण सांगत होता बाबा, आता तर कोणाही जवळ कामाचं, रामाचं केलं बाजूला आणि कामाचंच सांगत सुटला बुवा. आपला बुवा बिघडला. बरं ठीक आहे बाबा, माझ्याजवळ सांगितलंही ठीक आहे, फक्त विष्णूला सांगू नको. तिथेही गेले. हे 2 शिवगण पाळतवरती ठेवले, हा कुठे कुठे जातो. भगवान विष्णूलाही सांगितलं आणि तिथून नारदजी निघाले. भगवान विष्णूने एक मायावी नगर तयार केलं. 7 योजन विस्तार, 400 कोसाचं नगर. त्या नगराचा राजा शीलनिधी आपलीच माया विश्वमोहिनी नामक कन्येच्या रूपात तिचं स्वयंवर देशोदेशीचे राजकुमार आले असताना त्या नगरातून जातात. जेव्हा नारदानं विचारलं इतके सुंदर राजकुमार एकत्रित येण्याचं कारण, राजा शीलनिधीच्या कन्येचं विश्वमोहिनीचं स्वयंवर आहे. मग नारदजी आत आले, राजा शीलनिधीनं बसायला दिलं, पूजा केली आणि विश्वमोहिनीला सामोर आणून बसवलं. ही माझी कन्या विश्वमोहिनी, हिचं स्वयंवर आहे बाबा, हिचं भविष्य सांगा. नारदजी तिच्या तोंडाकडे पाहू लागले बराच वेळ, कारण ती प्रभूची माया आहे ना. विश्वमोहिनी, विश्वाला मोहून टाकायची ताकद आहे, तिला म्हणतात विश्वमोहिनी. बराच वेळ 3:20 झाले तरी नारदजी तोंडाकडेच पाहत होते. बापाला म्हणावं लागलं, तोंड काय पाहत बुवा? अरे भविष्य सांग म्हटलं ना, मग तोंडावर असतं का भविष्य? हात बघा ना, हात. बळच मान खाली घातली. मनात तर असं आलं होतं, काय करू बाबा, मी तर काल पेपरला दिलं, पठ्ठ्यानं काम जिंकला, पण इतकं सौंदर्य जगात कळलं नाही मला. आता ही पत्नी रूपात मला प्राप्त झाली पाहिजे, काय करावं असं मनात आलं. भविष्य उलटं वाचलं. भविष्य असं होतं, 14 ब्रह्मांडाचा मालक हिला पती मिळणार, असं भविष्य होतं.
नारदाने उलट वाचलं. ही ज्याला माळ घालणार तो 14 ब्रह्मांडाचा मालक होणार. हे नारदाचं डोकं. मग स्वयंवर बघून जा ना बाबा, समय नाही मेरे पास. नारदजी निघाले, विचार करतात की काय केलं म्हणजे पत्नी रूपात ती मला प्राप्त होईल. नारदाच्या लक्षात आलं प्रत्येकाच्या आवडीचे विषय आहे. मुलीला विचारा, ती म्हणती मुलगा रूपवान पाहिजे. मुलीच्या आईला विचारा, जावाई धनवान पाहिजे. मुलीच्या बापाला विचारा, तो शिकलेला पाहिजे. मुलीच्या भावाला विचारा, ते म्हणतात कुलवान पाहिजे. अक्षरा टाकणाऱ्या पाहुणे मंडळीला विचारा, ते म्हणतात तिकडे डांबरी बेन कापड का असे ना, जेवणाचा भेद चांगला पाहिजे. आहे ना प्रत्येकाच्या आवडी. कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता सुतम बांधवा कुलमिच्छन्ते मिष्टान्नमी तरे जनाः. म्हणून नारदाने ठरवलं आपण देवाला सौंदर्य मागावं. जंगलात आले, डोळे मिटले, ध्यान केलं, प्रभू प्रसन्न झाले. काय पाहिजे नारदा? भक्ती ज्ञान वैराग्य ते भरपूर आहे माझ्याकडे, पाहिजे मुझे सुंदर बना दो. तथास्तु असं म्हणून देव अंतर्धान पावलेन सगळ्या नारद सुंदर केला. फक्त तोंडात बंदर, बाकी सुंदर. आता स्वतःचं तोंड स्वतःला दिसत नव्हतं, पण स्वतःकडे पाहत होते. सोन्यासारखी कांती चकाकत होती. बास बास बास, नंबर मेराही लगने वाला आहे. माझ्या इतका सुंदर जगात कोण आहे? असा छाती फुगवून अभिमानानं नारदजी स्वयंवर मंडपात आले. त्या आधीच एक आसन मधलं खाली ठेवलं होतं. ते 2 शिवगण राजकुमार रूपात बसलेले होते. त्या आसनावरती पहिल्या लाईनमध्ये नारदजी येऊन बसले. सर्वांचं लक्ष नारदाकडे. नारदाला वाटलं सगळ्यात देखणा असल्यामुळे लोक माझ्याकडे पाहतात. पण लोक विचार करत होते एवढं देखणं मग तोंडात कसं फेल गेलं. लोक हे 2 शिवगण चर्चा नारदाला ऐकू जाईल अशी पाठीमागून. का रे, आतापर्यंत वाटत होतं तुझा माहीत नाही माझा नंबर लागेल, पण हे देखणं येऊन बसलेलं. एका दोघाचंही डिपॉझिट जप्त. नारदाची छाती फुगत चालली, मेरी चर्चा हो रही. इकडचा म्हणतो एक विचारू का रे, काय हे जर एवढं सुंदर आहे, याची मम्मी किती सुंदर असेल. तसा तसा अभिमान वाढत चालला. एवढ्यात विश्वमोहिनी धवल फुलाची माला घेऊन स्वयंवर मंडपात आल्यावर पहिल्या लाईन मधल्या नारदाला बघितलं. मरकट बदन, माकडाचं तोंड बघितलं. ती म्हणाली सखी मेरे पिताजी को बुलाओ, उनको कहो कि पहले लाइन में जो अपशकुन बैठा उसको धक्के मारकर निकाल दो मंडप के बाहर. पूर्ण लाईन सोडून दिली. 2री, 3री, 4थी, 5वी. नारदजी उंच टाचा करू करू बघू लागले. 2 शिवगण म्हणाले बसा बाबा, बाबा खाली बसा बाबा. मागं पाहू नका, आपलं तिथलं चाललंय. हा ना. नारद म्हणाले नाही तिकडे का गेली रे, मला बघितलं नाही का रे, कोणी आडवा आलं का रे. नाही बाबा, धीरज का फल मीठा होता है बाबा, सत्य में हो जयते बाबा. नंबर तुम्हारा ही लगेगा बाबा, वो पूरा चक्कर लगा के आएगी बाबा. शेवटच्या लाईन मध्ये शेवटच्या आसनावरती भगवान बसले होते राजकुमाराच्या रूपात. त्यांच्या गळ्यात पुष्पमाला घातली. प्रभू तिला घेऊन जातात. दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा, 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 दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा. नृप समाज सब भय निराशा, समाज सब भय निराशा, नृप समाज सब भय निराशा, समाज सब भय निराशा. दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा. ती त्याची आहे. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. तिला घेऊन जाता सगळ्या समाज उदास झाला. हे टिंगल करू लागले शिवगण बाबा काय
आमच्यासारख्याचं जाऊ द्या, पण तुमच्यासारख्या देखण्यालाही डावलून गेली म्हणजे कमालच आहे. नारद म्हणाले, जाऊ द्या रे, तिला काय पारख आहे का रूपाची? ज्याचं तोंड बंदराचं आहे तो म्हणतो तिला पारख आहे का रूपाची. शिवगत म्हणाले, तिला नसू द्या पारख बाबा, पण एक विचारू, काय तुम्ही कधी आरशात बघितलं का स्वतःला? मला आरसा सांगता का रे, राक्षस व्हाल. नारदजी ताड 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 निघून जातात. जंगलामध्ये आले, स्वच्छ पाण्याचं तळे बघितलं आणि त्या पाण्यामध्ये स्वतःला बघितलं. तोंड बंदराचं. धक्का बसला, राग आला नारदाला. कोणाचा? विश्वमोहिनीचा? नाही, तिच्या बापाचा नाही हो. मग देवाचा. का? आरले का नारायणा, विण्याच्या तारा तुटेपर्यंत शेंडी हालू हालू, शेंडी हालू हालू, शेंडी हालू हालू, नारायण नारायण भजन केलं रे जन्मभर, आणि तू बंदर केलं. आलं का तू सापडला पाहिजे. लाल डोळे, ताड 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 ताड. नारदजी निघाले. योग असा तिकडनं स्वतः भगवान रथ हाकत येत होते. लक्ष्मी आणि विश्वमोहिनी रथात बसल्या होत्या दोघी. नारदजी रस्त्याच्या काठाला होते. तिथेच रथ उभा केला देवानं. नारदाचे लाल डोळे बरं का देवा, टोमॅटोसारखे, काहीच बोलत नव्हते. आता जिच्यासाठी तडफडलं ती व्यक्ती जर रथात, काय वाटलं असेल, तरी नाही बोलले. देवच बोलले, कुठं इटोली का, बसा ना गाडीत. आता आगीत रॉकेल का नाही. मग लगाम धरले घोड्याचे, देवाचे, रथाचे. म्हणजे बोलायला सुरुवात केली नारदानं. परसंपदा सकवणी देखी तुम्हारी ईर्षा कपड विशेषी, मदत सिंदूर द्रई बैरायो सुरपरी पाण करायो. कपटी आहे देवा तो. मी कपटी? काय कपट केलं? मला विचार, काय कपट केलं? समुद्रातून 14 रत्न निघाले, वाटप झाला तेव्हा विना वाजवत मी उभा होतो. काय काय केलं मला माहिती आहे. असुर सुरा विषशंकर या प्रमामणी चारू. असुर सुरा, दारू पाजली दानवाला. विषशंकरई, जहर भोळ्या महादेवाला. आणि लक्ष्मीनं कौस्तुभ स्वतःच्या वाट्याला. तू हरा कपटी आहे का जगात? स्वार्थ साधक कुटील, सदा कपट व्यवहारू. परम स्वतंत्र सिर पर कोई, मनमानी कारभार करतो काय विचारणारे कोण नाही म्हणून. लक्ष्मी म्हणली, अहो हे किती बोलतंय हो, तुम्ही गटगट ऐकता. देव म्हणाले, बोलू दे लक्ष्मी, बोलू दे. असं म्हणता म्हणता बंडू देवाच्या डोळ्याला धारा लागल्या. का रडताय प्रभू? लक्ष्मी, या माझ्या नारदानं जन्मचा जन्म माझं भजन केलं, माझं गुणगान केलं. माझी निंदा त्याच्या तोंडून ऐकायची माझ्या जीवनातली ही पहिली वेळ आहे. आणि लक्ष्मी, ज्याला समाजाकडून आपली स्तुती ऐकून घ्यायची सवय झालेली असते, त्यानं एकदा तरी आयुष्यात निंदेलाही सामोरा जाण्याची तयारी ठेवायची असते. बोल बोल नारदा. कपी आकृती तुम की ना हमारी. वानराचं तोंड दिलं का मला? शाप आहे तुम्हाला. वानराशिवाय तुम्हाला कोणीच मदत करणार नाही. मंजूर आहे, बोल. या विश्वमोहिनीच्या विरहानं मी तडफडतो, तुला तुझ्या पत्नीच्या वियोगानं रडावं लागेल. ये भी मंजूर आहे, बोल. मला सामान्य मानवाचा देह, तुला माणसाचं शरीर धारण करावं लागेल. ये भी मंजूर है. आणि जब हरिमाया दूरी निवारी, नहीं तह रमान राजकुमारी. आता एकटे भगवान. नारद लटलट कापू लागले. प्रभु प्रभु, आपको मैंने शाप दिया, स्वीकार करो. और तुम्हारी क्या ताकत थी नारद? मेरी इच्छा थी, अब मैं क्या करूं भगवान? देखो नारद, काम को जितना है तो राम का भजन करना पड़ता, लेकिन अहंकार को जितना है तो शंकर जी का भजन करो. जपहु जाय शंकर सतनामा. हे तिसरं कारण. चौथं कारण सांगताना मनु आणि शतरूपा दोघांना खडतर तपश्चर्या केली. तपांती भगवान प्रसन्न झाले. काय पाहिजे? पुढच्या जन्मी आम्ही पती पत्नी व्हावं. तथास्तु. तेच दशरथ कौसल्या होतात. काय पाहिजे? तुमच्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा. भगवान म्हणाले, माझ्यासारखा कुठून आणू? मीच तुमच्या पोटी जन्म घेईल. म्हणून प्रभूला अवतार घ्यावा लागला दशरथ कौसल्यपोटी. हे चौथं कारण. आता पाचवं कारण सांगताना, कैकई देशाचा राजा, त्याचं नाव सत्यकेतू. त्या सत्यकेतू राजाला 2 मुलं होती. एक प्रतापभानू आणि अरिमर्दन. धर्मरुची नावाचा प्रधान आहे.
सत्यकेतू प्रताप भानूच्या स्वाधीन राज्य कारभार देतो आणि हरिचिंतन करतो. प्रताप भानूनं आपल्या स्वसामर्थ्यानं सगळ्या राजांना जिंकलं. काही राजे प्रताप भानूला शरण आले आणि काही जंगलात जाऊन झोपड्या करून राहू लागले. प्रताप भानू चक्रवर्ती राजा झाला. एक दिवस प्रताप भानू शिकार करण्याच्या उद्देशानं सैन्यानिशी अरण्यात गेला. जंगलात रस्ता चुकला. एका भागाला सैन्य गेलं आणि एकटा प्रताप भानू एका भागाला. कालकेतू नावाचा राक्षस डुकराच्या रूपात, त्याला मारण्याकरता प्रताप भानू घोड्यावरती स्वार झालेला. तो पुढे पडतो, हा मागे, तो पुढे, हा मागे. पळता पळता कपटमुनीच्या आश्रमात प्रताप भानू आला. कोण कपटमुनी? यानंच एकेकाळी जिंकलेला राजा, पण तो आता जंगलात साधूच्या वेशात राहत होता. त्यानं बरोबर ओळखलं, हा मला जिंकलेला प्रताप भानू आहे. पण प्रताप भानूला वाटलं हा अरण्यातला महात्मा आहे, म्हणून नमस्कार केला आणि त्या महात्म्याने, को तुम कसं बन फिरेवा केले? कोण आहात आपण? सुंदर जीवा जीव पर हेले चक्रवर्ती के लक्षण तोरे देख दया लागे अति मोरे. प्रताप भानूनं परिचय दिला. नाम प्रताप भानू अवनीसा तासू सचिव मै सुनो मुनीसा. प्रताप भानू नावाचा जो चक्रवर्ती राजा आहे त्याचा मी सचिव आहे महाराज. कपटमुनी हंसला. क्यों झूठ बोलते हो साधु संतों के पास? आप स्वयं प्रताप भानु हैं. तुम्हारे पिता का नाम सत्यकेतु, भाई का हरिमर्दन, प्रधान धर्म रुचि नाम का कैकय देश तुम्हारा. महाराज महाराज एवढं तंतोतंत कसं काय कळलं तुम्हाला? अरे गुरुप्रसाद सब जाणे राजा. गुरुच्या कृपेनं सगळं कळतं मला. तुम्हाला गुरु करण्याची इच्छा आहे महाराज. आंघोळ करू नये. आंघोळ करून आला, गुरु दीक्षा दिली. माझी एक इच्छा आहे महाराज. बोल ना. चंद्र सूर्य असेपर्यंत माझं राज्य राहावं. मग एक उपाय आहे, सांगा महाराज. ब्राह्मण मंडळीला जेवायला सांगावं लागेल. स्वयंपाकाचं नियोजन मात्र माझ्याकडे असेल आणि ब्राह्मण मंडळी जेवण झाल्यावर तृप्त होऊन आशीर्वाद देतील. मग चंद्रसूर्य असेपर्यंत तुझं राज्य राहील. आपलं नाव काय महाराज? अरे नाम हमार एक तनु भाई. एक तनु पहिल्यांदाच ऐकतो. हो, ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली तेव्हा मला पहिला निर्माण केला. पुन्हा मला शरीर बदलावं लागलं नाही, म्हणून एक तनु. आता झोप घे. प्रताप भानू झोपी गेला. रात्री 12ला तो कालकेतू राक्षस आला. योग मायेच्या द्वारा याला उचलला, त्याच्या नगरात नेऊन झोपवला. सकाळी प्रताप भानू जागा झाला तर स्वतःच्या राजमहालात चकित झाला. बापरे, जंगलात भेटलेले माझे गुरु सामर्थ्यशाली. मी आश्रमात झोपलो, सकाळी माझ्या राजवाड्यात उठलो. 70 योजन नगर तुम्हारा. अंतर किती? 280 कोस. रात्री 12ला 280 कोसावरच्या आश्रमात झोपी गेलो आणि सकाळी जागा माझ्या राजमहालात झालो. माझे गुरु सामर्थ्यशाली आहे. कधी येतील? एक दिवस कपटमुनी आले. ब्राह्मण मंडळीला जेवायला सांगितलं. कपटमुनीनं नियोजन स्वतःकडे जेवणाचं. स्वयंपाकात मध्ये कपटमुनीनं कपट केलं. अन्नात हरणाचं मांस मिक्स केलं. विविध मृगन कर आमिष रांधा. ब्राह्मणाच्या पंक्ती बसल्या. आता ब्राह्मण मंडळी जेवायला सुरुवात करणार. आकाशवाणी झाली. उपरोहित जवनार पनाई चरत चार बित श्रुति गाई. माया मैते कीनी रसोई व्यंजन बहुगणि सकै न कोई. विविध मृगन करया मिसराना. जही महाविप्रमा सुखल साना. भोजन कहसा विप्र बुलाय. पद पखारी सादर बैठाय.
ब्राह्मणांच्या पंक्ती बसल्या. आता जेवायला सुरुवात करणार आकाशवाणी. परुषणाच्या बैला गमाई पाला भाई आकाशवाणी दैताला. आकाशवाणी बरं का गाव. परुषणाच्या बैला गमाई पाला भाई आकाशवाणी दैताला. विप्र रुंड उठी उठी घर जाऊ आय बडी हानी अन्न नाही खाऊ. विप्र रुंड उठी उठी घर जाऊ. आकाशवाणी